नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. भाताचे कोठार म्हणून समजल्या जाणाऱ्या कर्जत तालुक्यात भाताचे विक्रमी पीक घेतले जाते. त्यामुळे भात पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येताच असंख्य शेतकरी भात तसेच नाचणी पीक स्पर्धेत सहभाग घेत आहेत. कर्जत तालुक्यात 4 मंडळात ही स्पर्धा होत असून भाताची कापणी, मळणी आणि मोजमापाची कामे कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अशोक गायकवाड यांनी दिली आहे. कर्जतमध्ये भात हे सर्वाधिक प्रमाणात घेतले जाणारे पीक असून सध्या तालुक्यात 9,000 हेक्टर जमिनीवर भाताचे पीक घेण्यात येत आहे. नाचणी आणि भात पीक स्पर्धेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. जुलै महिन्यात भात पीक आणि नाचणी पीक स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्यात आले होते. भात पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्यांना 20 गुंठे क्षेत्र तर नाचणीच्या स्पर्धेसाठी 40 गुंठे जमिनीवर पीक घेणे बंधनकारक असते. स्पर्धेसाठी सर्वसाधारण वर्गातील शेतकऱ्यांकडून 300 रुपये तर आदिवासी शेतकऱ्यांकडून 150 रुपये फी शासन घेत असते. कृषी विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सध्या शेतकऱ्यांच्या शेतात बहरलेल्या पिकांची कापणी सुरू आहे. श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्यास बुधवारी पहाटे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी विधिवत पूजा केली. या सोहळ्यास महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. रोहा शहरातून पहाटेपासूनच भाविक मंदिरात येत होते. श्री धावीर महाराज मंदिर परिसरात सकाळी 6 वाजता भाविकांनी भरून गेले होते. भाविकांच्या उपस्थितीत सकाळी आरती घेण्यात आली. हजारो भक्तांच्या उपस्थितीत सकाळी 6:30 वाजता रायगड पोलीस दलाच्या वतीने रोहा पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्यासह पोलिसांनी सशस्त्र सलामी दिल्यानंतर पालखी सोहळ्यास मंदिरातून सुरुवात झाली. काळुंद्रे गावात माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी नगरसेवक अजय बहिरा यांच्या पाठपुराव्यामुळे गतिरोधक बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. पनवेल महापालिका हद्दीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे मार्गी लावण्यात येत आहेत. त्यानुसार काळुंद्रे गावातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून माजी नगरसेवक अजय बहिरा यांनी गतिरोधक बसवण्याची मागणी माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन परेश ठाकूर यांनी पाठपुरावा सुरू करून हे कामी मार्गी लावले होते. त्यानुसार सेक्टर 21 मधील गावातील प्रमुख रस्ता तसेच कॉलनीतील चौकामध्ये अशा 13 ठिकाणी गतिरोधक बसवण्याचे काम माजी नगरसेवक अजय बहिरा यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी माजी नगरसेवक अजय बहिरा, भाजप नेते शंकर म्हात्रे, बाळा चिखलेकर, विशाल म्हसकर, सचिन चिखलेकर, रुपेश परदेशी उपस्थित होते. पेण तालुक्यातील हमरापूर गावाच्या विकासाला अधिक प्राधान्य देत कुंभार समाजाच्या गोरोबा काका समाज मंदिरासाठी आमदार रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून 7 लाख रुपये निधी मंजूर केला असून हमरापूर गावाच्या विकास कामांना अधिक गती देण्याचे काम करत असल्याचे भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी सांगितले आहे. हमरापूर येथील गोरोबा काका समाज मंदिराचे भूमिपूजन वैकुंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच राकेश दाभाडे, माजी सरपंच सचिन पाटील, उपसरपंच संजय पाटील, बंधू दाभाडे, मयूर सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य ओमकार पाटील, रवींद्र शेदवळ, पायल सुर्वे, सायली मांडलेकर, दिलीप म्हात्रे, कुंभार समाज अध्यक्ष शरद मांडलेकर, अनिल मांडलेकर, सुधाकर पनवेलकर, सोनल मांडलेकर, सोनल पनवेलकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पेण तालुक्यासह हमरापूर गावाच्या विकास कामांना कोट्यावधी रुपयांचे निधी उपलब्ध करून देणारे आमदार रविशेठ पाटील यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहणार असल्याचे सरपंच राकेश दाभाडे यांनी सांगितले. उरण तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच आणि सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सरपंच पदाचे 9 आणि सदस्य पदाचे 81 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती उरण तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांनी दिली आहे. तालुक्यातील जासई, चिरनेर आणि दिघोडे या 3 ग्रामपंचायतींची निवडणूक 5 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
बुधवारी शेवटच्या दिवशी जासई ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी 3 तर 17 सदस्य पदासाठी 34 उमेदवार रिंगणात आहेत. चिरनेर ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी 2 तर 14 सदस्य पदासाठी 28 उमेदवार रिंगणात आहेत. दिघोडे ग्रामपंचायत सरपंच पदासाठी 4 तर 9 सदस्य पदांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. असे 3 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 9 तर 3ही ग्रामपंचायतीच्या 41 सदस्य पदासाठी 81 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सरपंच पदाचे 7 तर सदस्य पदाचे 38 असे 45 अर्ज मागे घेण्यात आले आहेत. दरम्यान उमेदवारांना निवडणूक चिन्हांचेही वाटप करण्यात आले आहे. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव मिळणार हा स्थानिक आणि संपूर्ण भारतातील प्रकल्पग्रस्त कामगार, कष्टकरी, भूमिपुत्रांचा सन्मान असणार आहे, असे मत माजी मंत्री आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी केले. लोकनेते दिबा पाटील स्फूर्तीस्थान या चळवळ स्पर्धेच्या माध्यमातून दिबांचे कार्य, साहित्य आणि कला स्वरूपात सादर केलेल्या गुणवंतांचा गुणगौरव सन्मान सोहळा यावेळी आमदार गणेश नाईक, दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या अध्यक्ष दशरथ पाटील, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, दिबांचे सुपुत्र अतुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी माजी आमदार संदीप नाईक, अर्जुनबुवा चौधरी, ज्येष्ठ पत्रकार विश्वरथ नायर, अखिल भारतीय लेवा पाटीदार समाजाचे विश्वस्त महादेव वाविया, कामगार नेते भूषण पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नवी मुंबईमधील कोपरखैरणे भागात असणाऱ्या एका नवरात्र उत्सवात ठेवण्यात आलेली दानपेटी फोडून आतील पैशांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे चित्रण CCTVमध्ये झाले असले तरी अद्याप चोर पकडला गेला नाही. कोपरखैरणे सेक्टर 19 येथे बाल शिवाजी व्यायाम मंडळाच्या वतीने देवी उत्सव आयोजित करण्यात आला होता. दानपेटी फोडून चोरट्यांनी जवळपास 4,000 रुपयांची चोरी झाली आहे. दांडिया झाल्यानंतर अनेक मंडळ पदाधिकारी आणि भक्त याच ठिकाणी असतात. मात्र 18 ऑक्टोबरला रात्री दांडियाचा कार्यक्रम झाल्यानंतर पहाटेच्या वेळी हळूहळू करत सर्वजण आपापल्या घरी गेले. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दानपेटी फोडून चोराने अंदाजे 4,000 रुपयांची रोकड चोरी केली. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळोजा MIDCमधील विस्टा फूड्स कंपनीने CSR फंडातून परिसरातील संस्थांसाठी आर्थिक मदतीची परंपरा कायम ठेवत रुग्णसेवेसाठी पनवेलच्या पटवर्धन हॉस्पिटलला 3 लाखांची आर्थिक मदत दिली आहे. 2018 पासून सातत्याने विस्टा कंपनीतर्फे पटवर्धन हॉस्पिटलमध्ये डायलिसिसचे उपचार घेणाऱ्या गरजू रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करण्यात येते. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि MD भूपिंदर सिंग तसेच कंपनीचे व्यवस्थापन सल्लागार चंद्रशेखर सोमन यांनी रुग्णालयाचे कार्यवाह संजीव समेर आणि प्रशासकीय अधिकारी सुनील लघाटे यांच्याकडे 3 लाखांचा धनादेश सुपूर्द केला. तसेच पनवेलमधील गोसुंदे येथील गाडगीळ गुरुजी सामाजिक संस्थेला आदिवासी समाजातील रुग्णसेवेसाठी रुपये 2 लाखांचा धनादेश कंपनीतर्फे देण्यात आला. यावेळी विस्टा कंपनीचे MD भूपिंदर सिंग तसेच कंपनीचे व्यवस्थापन सल्लागार चंद्रशेखर सोमन यांनी दोन्ही संस्थांच्या कार्याचे कौतुक केले. PM किसान योजनेच्या पुढील हप्ता तसेच नमो किसान महासन्मान योजनेचा पहिला हप्ता देण्याच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे EKYC पूर्ण करणे तसेच अन्य अटींची पूर्तता करण्यासाठी ऑगस्ट महिन्यापासून विशेष मोहीम राज्य शासनामार्फत राबवण्यात येत होती. या मोहिमेद्वारे राज्यातील 13,45,000 शेतकरी PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी पात्र ठरले असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. कृषी मंत्री मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेत कृषी, महसूल, भूमी अभिलेख विभागांच्या समन्वय साधून EKYC पूर्ण करणे, भूमी अभिलेखांच्या नोंदी अद्ययावत करणे, आधार बँक खात्याशी संलग्न करणे आदी बाबींची पूर्तता करून घेत राज्यातील 13,45,000 शेतकरी या दोन्हीही योजनांच्या लाभास पात्र ठरवण्यास यश आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते 7,500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन तसेच 86 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ देतील आणि निळवंडे धरणाचे जलपूजन करून कालव्याचे जाळे देशाला समर्पित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार या दौऱ्यादरम्यान दुपारी 1च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथे पोहोचतील. श्री साईबाबा समाधी मंदिरात पूजा आणि दर्शन करून मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटनही ते करणार आहेत. दुपारी 2 वाजता पंतप्रधान निळवंडे धरणाचे जलपूजन करतील आणि धरणाच्या कालव्याचे जाळे राष्ट्राला समर्पित करतील. तदनंतर ते शिर्डी येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहून आरोग्य, रेल्वे, रस्ते आणि तेल आणि वायू यासारख्या क्षेत्रातील सुमारे 7,500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत.